देवी महात्म्य कथासार अध्याय दुसरा. या अध्यायाचे श्रवण पठन केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. अध्याय दुसरा. मेधा ऋषीने सुरथाला मार्कंडेयाने शिष्याला सांगितलेला देवीचा दुसरा अवतार सूत शौनकादिकांना सांगू लागले. शेषशाही नारायण म्हणजे श्री महाविष्णू हाच सर्वांचा मूळ पुरुष आहे. त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. या ब्रह्माला मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, ऋतू, भृगु, वशिष्ठ, नारद व दक्ष असे 10 पुत्र होते. त्यापैकी मरीचीचा मुलगा काश्यप व काश्यपाचा मुलगा हिरण्यकश्यपू, त्याचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा भाऊ अनुराध, हा अनुराध महिषीशी रथ झाला तेव्हा त्याला महिषासूर नावाचा पुत्र झाला. त्याला अमरत्वाचा वर मिळाला होता. त्या वरामुळे तो चढून गेला व देवाविरुद्ध युद्धाला उभाच राहिला. हे महाभयंकर युद्ध 100 वर्षापर्यंत सतत अहोरात्र चालू होते. शेवटी असुराच्या प्रचंड बळापुढे देवांचा टिकाव लागला नाही. लगेच महिषासुराने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. इंद्राचे पद स्वतःकडे घेतले. सर्व ठिकाणी तो आपला अधिकार गाजवू लागला. देवांची अवस्था अगदी कठीण झाली. तेव्हा ते सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले, पण ब्रह्मा काहीच करू शकत नव्हता. मग ब्रह्मदेव शंकराकडे गेला. त्याची प्रार्थना करून महिषासुराने मांडलेला सर्व गोंधळ त्यांच्या कानावर घातला. देवांची ती महिषासुराने केलेली अवस्था ऐकून शंकर अतिशय रागावले. त्यावेळी शंकराच्या मुखातून महातेज बाहेर पडले. त्याबरोबर सर्व देवांच्या मुखातूनही तेज निघाले. ते सर्व तेज एकत्र मिळून त्यांचे भयंकर असे महातेज निर्माण झाले. त्या तेजाच्या प्रखरतेमुळे सर्वांना डोळे मिटावे लागले, इतके ते प्रखर होते. तेवढ्यात त्या तेजापासून भवानी जगदंबेने स्त्रीचे रूप घेतले. तिला पाहताच सर्वांना फार आनंद झाला. मग त्या भवानीला असुरांचा नायनाट करण्यासाठी सर्व देवांनी आपापली शस्त्रे दिली. त्यावेळी विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने आपला शक्ती, वायूने बाण, भाते व चाप, इंद्राने वज्र, यमाने काळदंड, ब्रह्माने कमंडलू, सूर्याने आपले तेज, विश्वकर्म्याने आपले अलंकार व अभेद्य कवच देवीला अर्पण केले. मग काळ स्वतः देवीची ढाल तलवार बनला. समुद्राने कमळे दिली तर हिमालयाने सिंहाचे वाहन दिले. शेषाने देवीच्या गळ्यात नागहार घातला. मग सर्व देवांनी मोठ्या आनंदाने देवीचा जय जयकार केला. त्या जयघोषाने पृथ्वी हादरली. सप्त समुद्र चढा कापू लागले. त्या प्रकाराने सर्व असुर सावध होऊन युद्धाला तयार झाले. इकडे देवीने समरभूमीवर पाऊल टाकले. त्यावेळचे देवीचे लखलखणारे तेज अपार होते. ते पाहून महिषासुराचे मुख्य सेनापती चिक्षुर दैत्य आणि चामर हे आपल्या सैन्यासह देवीवर धावले. त्यांचे सैन्य अफाट होते. महिषासूर स्वतःही युद्धाला उभा राहिला होता. प्रत्येक जण आपापली शस्त्रे नेम धरून देवीवर टाकत होते, पण त्या चंडिकेने सहजतेने त्यांची शस्त्रे वरच्यावर छेदून टाकली. मग देवीच्या श्वासापासून असंख्य गण उत्पन्न झाले. त्यांना देवीने आपली शक्ती दिली. त्यामुळे असुरांची दानादान उडाली. देवी आपल्या शस्त्राने सरसकट सर्वांना मारून टाकत होती. त्यावेळचे देवीचे अफाट सामर्थ्य पाहून मग देवही तिला येऊन मिळाली. असंख्य असुर मारले गेले. अशा तऱ्हेने प्रचंड असुर सैन्याचा देवीने थोडक्या वेळात संहार केला. मग सर्व देवांनी भवानीचे स्तवन केले. अशा तऱ्हेने महिषासुराच्या निमित्ताने महालक्ष्मी उत्पन्न झाली. हाच देवीचा दुसरा अवतार. या अध्यायाचे श्रवण पठन केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. अध्याय तिसरा. महिषासूर वध. सूत शौनकादींना युद्धाचे वर्णन पुढे सांगू लागला. तो म्हणाला, त्यावेळी देवीने बऱ्याचशा असुरांचा नाश केलेला पाहताच महिषासुराचा सेनापती चिक्षुर दैत्य हा पुढे सरसावला. मोठ्या आवेशाने तो देवींवर बाणांचा वर्षाव करू लागला. पण देवीने आपल्या एकाच बाणाने त्यांचे सर्व बाण छेदून टाकले व त्यांचे धनुष्यही तोडून त्याला जेरीस आणले. शेवटी तो शरण आला. पण दुसऱ्याच क्षणी रागाने हातात ढाल तलवार घेऊन देवीच्या सिंहाचे मस्तक तोडायला लागला, पण त्यात त्याचे खड्गच मोडले. तलवारीचा निकाल लागताच अतिशय रागाने त्याने देवीवर शूल फेकला. ते पाहून देवीनेही शूल सोडला. तिच्या तडाख्याने चिक्षुराचा शूल फुटला. शिवाय तो स्वतःही छिन्न विछिन्न होऊन पडला. चिक्षुर दैत्य रणात पडलेला दिसताच
चामर आपल्या गजावर आरूढ होऊन पुढे झाला. देवीवर चामर दोघेही एकमेकांवर शस्त्रे सोडित होते. तेवढ्यात सिंहाने हत्तीवर झेप घेतली. मग त्या दोघांची चांगलीच जुंपली. त्याने हत्तीवरील चामराला खाली पाडले. मग देवीने त्याचा क्षणार्ध शिरच्छेद केला. अशा तऱ्हेने अतिशय रागावलेल्या देवीने एकापाठोपाठ एक असे बिंदीपाल, महाऊन व बिडाल यांचेही प्राण घेतले. आपल्या सैन्याची पुरतीच विल्हेवाट लागलेली पाहून महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व तो सर्वांना त्रास देऊ लागला. आपल्या शिंगाच्या प्रहाराने त्याने कित्येक गणांना यमसदनाला पाठवले, तर कित्येक जण केवळ त्याच्या महाभयंकर अशा गर्जनेनेच मृत झाले. त्याच्या उच्चवासावरही पुष्कळ जण मृत्युमुखी पडले. अशा तऱ्हेने देवीच्या पुष्कळशा गणांना मारून तो रेडा देवीवर धावला. तो आपल्या शिंगाने मोठमोठाले पर्वतही फोडू लागला. अशा त्या भयंकर रेड्याला मारायला चंडिकेने रुद्र अवतार घेतला व ती त्याच्यावर धावून गेली. महिषासूर देवीला चकवण्यासाठी क्षणाक्षणाला आपली रूपे पालटू लागला. त्याच्या बदलत्या रूपाप्रमाणे देवही आपली शस्त्रे बदलत होती. एकीकडे तो महिषासूर महाभयंकर गर्जना करीत होता. देवी त्याला म्हणाली, "अरे मूर्खा, घे, क्षणभर गर्जून घे. आता एका क्षणातच मी तुझा जीव घेते. मग सर्व जण माझ्या नावाने गरजून उठतील." असे म्हणून देवीने उड्डाण केले व ती त्या राक्षसावर पाय देऊन उभी राहिली. मग तिने ताबडतोब शूलाने त्याचा प्राण घेतला. महिषासूर पडलेला दिसताच त्याच्या सैन्यात हाहाकार उडाला. उरलेले सर्व राक्षस दाही दिशांना धूम पडाले. देवांचे सैन्य जय जयकारात गरजू लागले. सर्वांनी देवीचे स्तवन केले. त्यावेळी गंधर्व गाऊ लागले, नाचू लागले, अप्सरा नाचू लागल्या. अशा तऱ्हेने सर्व त्रैलोक्य सुखी झाली. असे म्हणून नंतर सुताने शौनकादिकांना यांची फलश्रुती सांगितली. तो म्हणाला, या अध्यायाचे श्रवण पठण नेमाने केले असता सर्व शत्रूंचा नाश होतो. आता पुढील अध्याय समोरच्या भागामध्ये.